नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पदवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 20,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे। या स्कॉलरशिपचा अर्ज कसा करायचा, त्याचबरोबर या स्कॉलरशिपसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते असतील, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन। जर तुमचा नवीन क्लेम असेल तर न्यू क्लेम या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता। जर तुमचा क्लेम त्रुटीमध्ये पडला असेल तर तुम्ही अपडेट क्लेम सुद्धा करू शकता। माझा क्लेम नवीन आहे म्हणून मी न्यू क्लेम या ऑप्शनवर क्लिक करून घेतो। या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो। मी टाकून घेतो। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टिक वगैरे काही करायची नाही आहे। आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP आला असेल, तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे। या ठिकाणी आपल्याला नोंदणी स्थिती ॲक्टिव्ह असणे आवश्यकच आहे, तरच आपल्याला क्लेम टाकता येणार आहे, अन्यथा आपल्याला क्लेम करता येणार नाही आहे। मी या ठिकाणी स्क्रोल करून घेतो। त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा बँकेचा तपशील, ज्यांच्या नावाने लेबर कार्ड आहे त्यांच्याच बँक अकाउंट या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे। या ठिकाणी IFSC कोड टाकायचा आहे, मी टाकून घेतो। त्यानंतर बँकेचं नाव आपोआप येईल, बँकेचा शाखा आपोआप येईल, बँकेचा ॲड्रेस आपोआप येईल। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर, या ठिकाणी परत आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे, मी टाकून घेतो। या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर मॅच म्हणून आला पाहिजे। त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी, या ठिकाणी आपल्याला योजना निवडायची आहे की आपली कोणती योजना आहे। शैक्षणिक कल्याण योजना आहे, आरोग्य कल्याण योजना आहे, आर्थिक कल्याण योजना आहे किंवा सामाजिक कल्याण योजना आहे। आपली शैक्षणिक कल्याण योजना आहे म्हणून मी शैक्षणिक कल्याण योजना निवडून घेतली आहे। त्याच्यानंतर स्कीम, तर ह्या ठिकाणी आपल्याला स्कीम E04 ही निवडून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मी ह्या ठिकाणी स्क्रोल करून घेतो। त्यानंतर नाव, लेबर कार्डमध्ये आपल्या मुलाचं नाव असणे आवश्यक आहे, तरच या ठिकाणी आपल्याला क्लेम करता येणार आहे। आपल्या मुलाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आधार नंबर आणि वय आपोआप येईल। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॉलेज डिटेल्स द्यायची आहे। या ठिकाणी कॉलेजचं नाव, त्यानंतर या ठिकाणी कॉलेजचा पत्ता, त्यानंतर आपण कोणती डिग्री करत आहात, पदवी करत आहात, ती पदवी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे। त्यानंतर शैक्षणिक वर्ष, तुम्ही कितवीला आहात, प्रथम वर्षात आहात, द्वितीय वर्षात आहात, तृतीय वर्षात आहात किंवा चतुर्थ वर्षात आहात, पाचव्या वर्षात आहात, जे असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर ह्या ठिकाणी कॉलेजची ईमेल ID आपल्याला टाकून घ्यायची आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कॉलेजचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, मी संपूर्ण टाकून घेतो आणि स्क्रोल करतो। या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन डेट टाकायची आहे, मी ॲडमिशन डेट टाकून घेतो। त्यानंतर डॉक्युमेंट्स, या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असणे आवश्यक आहे। तुम्ही JPG PDF सुद्धा करू शकता। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला चालू वर्षाचा बोनाफाईड अपलोड करून घ्यायचा आहे, मी बोनाफाईड अपलोड करून घेतो। या ठिकाणी सक्सेसफुली अपलोड झालेला आहे। त्यानंतर कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड, या ठिकाणी आपल्याला कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मुलाचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला राशन कार्ड अपलोड करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ज्यांचं लेबर कार्ड आहे
त्यांचं आपल्याला ह्या ठिकाणी पासबुक अपलोड करून घ्यायचं आहे. मी अपलोड करून घेतो. ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी यस करायचं आहे. त्याच्यानंतर व्हिजिट डेट या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. ज्या दिवशी आपल्याला लेबर कार्ड ऑफिसला भेट द्यायची आहे ती तारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेतो. या ठिकाणी आपल्याला जानेवारी महिना संपूर्ण फुल दाखवित आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी फेब्रुवारी महिनासुद्धा आपल्याला संपूर्ण फुल दाखवित आहे. तर या ठिकाणी मार्चमधली तारीख आपल्याला ह्या ठिकाणी मिळत आहे. मी मार्चमधली तारीख सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. ह्या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. त्याच्यानंतर ओके ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ह्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी या लेटरची आपण प्रिंट काढून घ्यायची आहे. तुम्ही ह्या ठिकाणी योजना बघू शकता, 20,000 रुपये योजना E04. तर ह्या ठिकाणी जी तारीख आपण सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन आणि हे लेटर घेऊन आपल्याला लेबर कार्ड ऑफिसमध्ये उपस्थित राहायचं आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. तरच आपला क्लेम ह्या ठिकाणी पडणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.